चला, आज आपण बघणार आहोत मराठी विषयातील माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. आता एवढं मोठं टायटल आहे का? तर हो, असंच एवढंच मोठं टायटल आहे. कारण का, तंत्रज्ञान विषयक म्हणजे आय टीशी संबंधित, माहिती तंत्रज्ञान ज्याला म्हणतात ना, तर आय टीशी संबंधित असे असणारे इंग्लिश शब्दांना ना पर्यायी मराठी शब्द काय असतो ना, असं पेपरसाठी विचारलं जातं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायचं होतं की बरेच जण म्हणतात सेरीज वगैरे असे काहीतरी एक सिक्वेन्स वगैरे पाहिजे असं. पण कसं असतं ना की माझे क्लास असल्यामुळं ना माझ्या विद्यार्थ्यांना जो काही प्रॉब्लेम फेस करावा लागतोय किंवा मी विद्यार्थ्यांना स्वतः निहाळत असते ना, त्यावेळेस लक्षात येतं की ह्या मुलांचा कशामध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा ते विद्यार्थी कोणत्या घटकामध्ये कमी पडतात, की त्यांचं वाचन कमी पडतंय का, किंवा ते एकदा मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार मला थोडंफार हे व्हिडिओज टाकावे लागतात. कारण ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा आहे किंवा ज्यांना म्हणजे सलग एका ठिकाणी बसू शकत नाहीयेत, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की कुणीतरी सांगायला पाहिजे मग ते ऐकतात आणि करतात, म्हणजे स्वतःहून करायला नको असतं. मग ठराविक स्टेज त्यांची आहे ना तेवढी गेली की त्यांना सवय लागेल ना आपलं पण करायची. पण जोपर्यंत आपल्याला जेवढं आपल्याकडून करता होता होईल तेवढं तरी आपण करायला पाहिजे. म्हणून मी काय करते की जेणेकरून असे जर मी व्हिडिओज तयार केले ना तर मुलं ते रिपीट ऐकतील आणि मला ज्यांच्यामध्ये सुधारणा पाहिजे ते मुलं सुधारलीत असं माझ्या मनाला वाटायला लागलंय. त्याच्यामुळे मला हे बी पॉझिटिव्ह वाटतंय की जरी आपण व्हिडिओज टाकले तर किमान मुलांनी ऐकले ना तरी त्यांच्यावरती बराचसाच फरक मला ना अगदी 2-3 दिवसांनी होईना का पण क्लासमध्ये जाणवतोय. म्हणून मग मला असे व्हिडिओ तयार करायला काही वाटत नाहीये की जेणेकरून ज्या मुलांना एका जागेला बसून असं वाचू वाटत नाहीये किंवा सलग त्यांचा अभ्यास होत नाहीये, पण हे काही त्यांची कायमची स्टेज राहणार नाही ना. थोडे दिवस मुलांना परत मॅच्युरिटी आली म्हणजे त्यांचं ती करतील, पुस्तकं वगैरे वाचत बसतील वगैरे. पण आता सध्या तरी मला काही मुलांच्यामध्ये असे प्रॉब्लेम्स वाटायला लागलेले. त्याच्यामुळे माझ्या मनात असं आलं की जर त्यांनी ऐकून जर त्यांचा चांगला सराव होत असेल तर काय फरक पडतो ना आपल्याला व्हिडिओ बनवायला किंवा तयार करायला. त्याच्यामुळे मी असे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आहे की त्यांच्यामध्ये मला प्रोग्रेस काहीतरी दिसायला लागलेली आहे. त्याच्यामुळे बघूयात मग असे इंग्रजी शब्द कोणकोणते आहेत ते. पहिला बघा, ॲक्टर. म्हणजे कसं होतं, आपण बऱ्यापैकी नाही इंग्लिशचे वर्ड्स वापरतो. जरी आपण पूर्णपणे टोटल सेंटेन्स जरी इंग्लिशमध्ये नाही बोलता आलं ना तरीसुद्धा आपण रेग्युलर लाईफमध्ये म्हणा किंवा इतर माहिती तंत्रज्ञान विषयक तर हे शब्द बोलतोच, पण ते नकळत आपल्याकडून गेलेले असतात तोंडातून. म्हणजे बऱ्याच वेळा तर आपल्याला माहीत पण नसतं की ह्याला मराठी काय शब्द आहे, आणि बरोबर तसेच मराठी शब्द ना परीक्षेवाल्यांनी हेरलेले असतात आणि तेच शब्द आपल्याला पेपरला विचारतात. आता बऱ्याच जणांनी बघा कॉम्प्युटर हा शब्द सगळ्यांनी ऐकलाय, पण त्याला मराठीत शब्द काय म्हणतात ना ते विचारलं की मग जमत नाहीये. त्यानंतर आपण ॲक्टर, ॲक्ट्रेस हे शब्द ऐकलेले असतात, पण त्याला ना मराठीमध्ये काय शब्द आहेत तर तो पटकन क्लिक होत नाहीये. तर त्याच्यासाठीच आपण हे आज बघूयात कुठले कुठले शब्द मराठी वापरता येतील आणि घेऊयात. बघू आता. त्यानंतर बघा, ऑपरेशन. हा पण आपण बऱ्याच ठिकाणी ऑपरेशन, कुणीही आता हल्ली शस्त्रक्रिया केली असा शब्द चुकून सुद्धा वापरत नाहीयेत, पण त्या ऑपरेशनला मराठीमध्ये शस्त्रक्रिया म्हणतात. हे शब्द आपल्याला कुठून ना कुठून तरी मराठीमध्ये सोर्स अवेलेबल असायला हवा, म्हणून मी हे तयार करून तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऐका. जे स्कॉलरशिपला असतात त्यांच्यासाठी तर आहे, जे TSE IAS वगैरे किंवा जे स्पर्धा परीक्षा देतात ना, जे अगदी 8वी-9वी पर्यंतच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये असे शब्द विचारले जातात. तर बघूयात आता कुठले कुठले आहेत ते. ॲक्टर, ह्याला काही स्पेलिंगची वगैरे आपल्याला तर गरज नाही, कारण मराठी असल्यामुळे मराठीला इंग्लिशमध्ये आपण जे शब्द आहेत त्यांना मराठी शब्द काय आहे तो बघणार आहे. त्याच्यामुळे ॲक्टरला अभिनेता, ॲक्टरसाठी अभिनेता. त्यानंतर आहे बघा ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन दिला असं म्हणतो ना, कुठं पण सर्व्हिसच्या ठिकाणी वगैरे गेलो किंवा शाळेत वगैरे ह्याचा सुट्टीचा अर्ज वगैरे, त्यावेळेस आता अर्जासाठी फारसे बोललं जात नाही ॲप्लिकेशन, पण अगदी ह्याच्यामध्ये बोललं जातं. म्हणजे शाळेमध्ये जरी हा शब्द वापरला नसला ना तरी प्रोफेशनल लाईफमध्ये हा वापरतात, ॲप्लिकेशन, अर्ज. त्यानंतर आहे ऑपरेशन. ऑपरेशन हा तर कुणीही ऑपरेशनसाठी शस्त्रक्रिया हा मराठी शब्द आहे, पण आपण का नाही म्हणजे अगदी 100% लोकांना सगळे ऑपरेशन हाच शब्द वापरतात. खूप कमी प्रमाणात शस्त्रक्रिया, कुठं तर एखादा शब्द वापरला जातो, नाहीतर नाहीच. त्याच्यामुळे ऑपरेशनसाठी काय येणार तर शस्त्रक्रिया. त्यानंतर आहे बघा ऑडिओ. ऑडिओ क्लिप लावा, व्हिडिओ क्लिप लावा असं म्हणतो ना, तर ते ऑडिओ म्हणजे चला मराठीमध्ये काय म्हणायचं तर ध्वनी क्षेपक, ध्वनी क्षेपक. अकाउंट, अकाउंटला काय आहे तर जमा खर्च, अकाउंटला जमा खर्च.
अंपायर, अंपायर हा तर खूप वेळा ऐकलेला आहे हा शब्द अंपायर, पण मराठीमध्ये त्याला काय म्हणतात तर पंच. अंपायरला पंच, म्हणजे कबड्डी असू दे, खो खो असू दे किंवा क्रिकेट असू दे, ह्यांच्यासाठी अंपायर नेमलेला असतो. तर अंपायरचं काय होतं तर पंच. त्यानंतर आहे ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स हा हॉस्पिटलशी संबंधित असणारा शब्द आहे. तर ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्स म्हणजेच काय तर रुग्णवाहिका. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन काय मिळाली का, काय अपडेट झालं का, कुठं गेला होता तेव्हा तिथली इन्फॉर्मेशन काय लागली का. इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर माहिती म्हणायचं, इन्फॉर्मेशन म्हणजेच काय तर माहिती. त्यानंतर आहे इंटरनेट. इंटरनेट, आता काही जण तर इंटर हा शब्द गाळतात आणि डायरेक्ट नेटच म्हणतात. तर इंटरनेट म्हणजेच काय असतं तर आंतरजाल. इंटरनेट म्हणजेच काय तर आंतरजाल. त्यानंतर आहे ईमेल. ईमेल संदेश, मला वाटतं कुणाला बऱ्यापैकी ना माहीत पण नसेल की ईमेलला संदेश असं म्हणतात. तो पण कोणता संदेश, मोबाईलवरचा असं नाही म्हणता येणार, संगणकावरील ईमेल तो म्हणायचा. ईमेल संदेश संगणकावरील खरं. त्यानंतर आहे एसी. एसी अल्टरनेट करंट असं म्हणतो. तर एसी म्हणजेच काय तर वातानुकूलन यंत्र, वातानुकूलन यंत्र. कॉलेज, कॉलेज तर सगळे म्हणतात बघा, 10वी नंतर कुठं जाणार कॉलेजला, 11वी कॉलेज, 12वी कॉलेज, ग्रॅज्युएशन कॉलेज असं शब्द, इंजिनिअरिंगचं कॉलेज असं म्हणतो ना, कॉमर्स कॉलेज आहे, आर्ट्स कॉलेज आहे असे शब्द वापरतो. पण कॉलेजला मराठीमध्ये काय म्हणतात तर महाविद्यालय. काय म्हणायचं मराठीमध्ये महाविद्यालय. त्यानंतर आहे कीबोर्ड. कॉम्प्युटरचा कीबोर्ड असतो ना, तर तो कीबोर्ड म्हणजेच काय तर कळफलक. की म्हणजेच कळ, म्हणजे कळ प्रेस केली का असं, कळ दाबली, की प्रेस केली का म्हणजेच काय तर कळ दाबली का असं. तर कीबोर्ड म्हणजे काय तर कळफलक. कीबोर्ड म्हणजे काय तर कळफलक. त्यानंतर आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी संवाद, कम्युनिकेशन संवाद. त्यानंतर आहे कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजेच काय तर जोडणे. एक हे तर म्हणजे एक दोघांच्या मध्ये कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे, किंवा दोन मोबाईल एकमेकांना कनेक्ट केले म्हणजेच काय तर जोडणे म्हणायचं. त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन. कुणालाही सक्सेस मिळालं वगैरे तर आपण त्याचं अभिनंदन करतो, म्हणजेच कॉंग्रॅच्युलेशन्स, त्याला मराठीमध्ये अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन. त्यानंतर आहे कॅल्क्युलेटर. हिशोब करण्यासाठी, आपली गणितं वगैरे सोडवण्यासाठी सायंटिफिक पण असतं आणि साधं, तर ते कोणतं गणकयंत्र, कॅल्क्युलेटर गणकयंत्र. त्यानंतर आहे झू, प्राणी संग्रहालय. झू म्हणजेच काय तर प्राणी संग्रहालय. त्यानंतर आहे टॉक, बोलणे, टॉक बोलणे. त्यानंतर आहे टेलर. टेलर हा पण बऱ्यापैकी प्रचलित शब्द आहे, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात शिंपी, टेलर शिंपी. त्यानंतर आहे टॅक्सी. टॅक्सी म्हणजेच काय तर मोटार. नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजेच मराठीमध्ये त्याला तापमान असं म्हटलं जातं. आता टेम्परेचर आपण सेल्सिअसमध्ये पण मोजतात, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट आणि केल्विनमध्ये पण मोजलं जातं. आता सायंटिफिकदृष्ट्या केल्विन आहे, इतर ठिकाणी मग डिग्री आणि डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरेनहाइट वापरलं जातं. म्हणजेच टेम्परेचर काय तर तापमान. त्यानंतर आहे कॅमेरा. कॅमेरासुद्धा असं बऱ्यापैकी सगळ्या मुलांना माहिती आहे कॅमेरा, पण कॅमेऱ्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर छायाचित्रक म्हणायचं. मराठीमध्ये काय म्हणायचं कॅमेऱ्याला, मराठीमध्ये छायाचित्रक. त्यानंतर आहे गेट. गेट उघड, गेट लाव असं म्हणतो ना, तर गेट म्हणजेच काय तर प्रवेशद्वार. गेट म्हणजेच प्रवेशद्वार. त्यानंतर आहे गॉगल. गॉगलला मराठीमध्ये चष्मा, गॉगल चष्मा. त्यानंतर आहे गार्डन. कुठं जर गेला होता तर गार्डनमध्ये वगैरे गेलो होतो असं म्हणतो, तर गार्डन म्हणजेच काय तर बाग, गार्डन बाग. त्यानंतर आहे ग्लास. ग्लास हा सुद्धा बघा इंग्लिशमधला शब्द आहे. ग्लास त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं तर पेला, ग्लास पेला. त्यानंतर आहे गेम्स, खेळ. गेम्सलाच मराठीमध्ये काय म्हणतात तर खेळ. ग्राउंड. ग्राउंडसाठी वापरला जातो कोणता, मैदान. ग्राउंडला काय वापरतात तर मैदान. त्यानंतर आहे चॅलेंज. तुला ओपन चॅलेंज आहे, तसं चॅलेंज म्हणजेच काय तर आव्हान देणे. त्यानंतर आहे चॅट. चॅट करणं म्हणजेच गप्पा मारणे, थोडक्यात चॅट, गप्पा. त्यानंतर आहे चॅम्पियन. धिस इज माय चॅम्पियन असं आपण बोलतो तेव्हा ते हे सगळे माझे चॅम्पियन म्हणजेच विजेते आहेत. थोडक्यात चॅम्पियन म्हणजेच काय तर विजेता, चॅम्पियन विजेता. त्यानंतर चिल्ड्रन, मूल. चिल्ड्रन, मूल. म्हणजे बॉईज गर्ल्स वेगळं ते, आणि चिल्ड्रन मुलं फक्त वापरायचं, चिल्ड्रन मूल. त्यानंतर चॉक, खडू. अगदी रेग्युलर शाळेमध्ये यूज केला जाणारा शब्द आहे चॉक, मराठीमध्ये त्याला खडू म्हणतात. चेअर, मराठीमध्ये खुर्ची. त्यानंतर आहे चेन. चेनला साखळी, चेन साखळी. चार्ट. चार्ट बनवून आणायचे म्हणजे भिंतीवरती वगैरे लावायला आणतात बघा, ते चार्ट म्हणजेच काय तर तक्ता. त्यानंतर आहे चेस्ट, छाती. चीक, गाल. जेलर.
जेलरला तुरुंगाधिकारी, जेलरलाच काय म्हणायचं तर तुरुंगाधिकारी. त्यानंतर नेटवर्क, नेटवर्क तर सगळेजण हा शब्द वापरतात. नेटवर्क, आज मोबाईलला नेटवर्कच नाही, पण नेटवर्क म्हणजे मराठीमध्ये एकमेकांशी जोडलेल्या संस्था, एकमेकांशी जोडलेल्या संस्था. त्यानंतर आहे कम्प्युटर, कम्प्युटरसाठी काय तर संगणक, कम्प्युटरला संगणक. त्यानंतर आहे मॉनिटर, दृश्यपटल, मॉनिटरसाठी काय दृश्यपटल, सगळ्यांना माहिती आहे बघा, कम्प्युटरला मॉनिटर असतो, कीबोर्ड असतो, CPU असतो, तर ते त्यामधला मॉनिटर म्हणजेच काय तर दृश्यपटल. त्यानंतर आहे वेब, वेब वेबसाईटमधला वेब, वेब म्हणजेच काय तर जाळे, वेब जाळे. त्यानंतर आहे जॉब, जॉब म्हणजेच काम. मोबाईल, मोबाईलसाठी काय येतो तर भ्रमणध्वनी, मोबाईलला काय येणार शब्द तर भ्रमणध्वनी. त्यानंतर आहे सॅटेलाईट, मोबाईल तर दररोजच्या ह्याच्यातला शब्द आहे, पण बऱ्याच मुलांना माहिती पण नसेल की मोबाईलला काय म्हणतात तर भ्रमणध्वनी. त्यानंतर आहे सॅटेलाईट, उपग्रह, सॅटेलाईटसाठी काय येतो तर उपग्रह. त्यानंतर टेलिफोन, टेलिफोनला दूरध्वनी असं म्हटलं जातं मराठीमध्ये, दूरध्वनी. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीसाठी काय आहे तर तंत्रज्ञान. त्यानंतर आहे टाईम, टाईमसाठी काय तर वेळ, टेस्ट चाचणी, टेस्ट चाचणी. त्यानंतर डिग्री, पदवी, डिग्री म्हणजे कोणती ग्रॅज्युएशनची असू दे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची, डिग्री म्हणजेच काय म्हणायचं तर पदवी. त्यानंतर आहे निगेटिव्ह, निगेटिव्हसाठी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, तसं निगेटिव्हचं काय असतं तर नकारात्मक, आणि पॉझिटिव्ह असेल तर काय म्हणायचं सकारात्मक असं किंवा सकार असं, निगेटिव्ह नकार. त्यानंतर आहे डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंटचा आहात तुम्ही, म्हणजे फिजिक्सच्या, केमिस्ट्रीच्या, बायोलॉजीच्या, मराठी, गणित वगैरे असं कोणत्या डिपार्टमेंटच्या आहात, म्हणजेच काही तर शाखा किंवा विभाग, शाखा किंवा विभाग. त्यानंतर आहे टाईपरायटर, टाईपरायटरलाच काही तर टंकलेखक म्हणतात, टाईपरायटरलाच काय येणार तर टंकलेखक. त्यानंतर आहे पेपर, पेपरसाठी कागद हा शब्द वापरतात, पेपरला कागद. त्यानंतर आहे बेबी, लहान बाळ, बेबी लहान बाळ. त्यानंतर फोटोग्राफला फोटो, फोटोग्राफसाठी फोटोच आहे. बॅग, पिशवी, बॅगसाठी पिशवी. बर्ड आहे पक्षी, मशीनला यंत्र म्हटलं जातं, मशीन यंत्र. इयरसाठी वर्ष, इयर वर्ष. सॉफ्टवेअर म्हणजेच काय तर संगणकाची आज्ञावली, सॉफ्टवेअर म्हणजेच काय तर संगणकाची आज्ञावली. त्यानंतर आहे व्हिडिओ टेप, चित्रफीत, व्हिडिओ टेप, चित्रफीत. त्यानंतर व्हायरस, विषाणू, व्हायरस आणि बॅक्टेरिया पण असतात ना, व्हायरस म्हणजे विषाणू आणि बॅक्टेरिया म्हणजे काय तर जीवाणू. त्यानंतर आहे प्रिंट, प्रिंट म्हणजे छापील प्रत म्हणायचे, प्रिंट म्हणजेच काय तर छापील प्रत. त्यानंतर भ्रमणध्वनी, भ्रमणध्वनी मगाशी झाला आहे मोबाईलला भ्रमणध्वनी. स्क्रीनला आहे पडदा, स्क्रीनसाठी काय आहे तर पडदा. त्यानंतर आहे रेडिओ, रेडिओला आकाशवाणी, काय म्हणतात तर रेडिओसाठी आकाशवाणी हा शब्द आहे. त्यानंतर बघा फोटोग्राफी, छायाचित्रण, फोटोग्राफीसाठी काय आहे तर छायाचित्रण. त्यानंतर कॅशियर, कॅशियर बँकेत असतात बघा कॅशियर, तर त्याच्यासाठी कोणतं आहे रोखपाल म्हणायचं, रोखपाल. मास्क, मुखवटा, मास्क, अगदी कोरोनाच्या काळामध्ये मास्क तर केवढा फेमस झाला होता, त्याच्यामुळे मास्क अजूनही पण काही जण वापरतात, पण तेवढं कोरोनासारखं नाहीत कुणी वापरत. मास्क, मुखवटा. बॅरिस्टर, वकील, बॅरिस्टर वकील. गव्हर्मेंट, गव्हर्मेंटला सरकार किंवा त्यांनाच काय म्हणायचं तर शासन. सगळे म्हणतात कुठनं आलं, वर्ण आलं, वर्ण आलं, वर्ण म्हणजेच कुठनं सरकारनंच दिलेलं असतं ना, तेव्हा सरकार. गव्हर्मेंट म्हणजेच काय तर सरकार. पब्लिकेशन, प्रकाशन, पब्लिकेशनसाठी काय असतो तर प्रकाशन. त्यानंतर आहे झोन, म्हणजेच काय तर परिमंडळ, सेफ झोन आहे म्हणतो बघा, झोन म्हणजेच काय तर परिमंडळ. त्यानंतर व्हायरस, विषाणू मगाशी झाला होता. कमिशन, दलाली, कमिशन खातात लोक म्हणतात, तर तो कमिशन म्हणजेच काय तर म्हणायचं दलाली. त्यानंतर आहे क्लॉक, क्लॉक म्हणजे घड्याळ. त्यानंतर डिक्शनरी, हा पण शब्द बऱ्यापैकी यूज केला जातो, पण मराठीमध्ये काय म्हणतात हाच खूप मोठा प्रॉब्लेम, त्याच्यासाठी डिक्शनरीला काय म्हणतात तर शब्दकोश म्हणतात. त्यानंतर फ्रीज, सगळ्यांच्या घरी असतो फ्रीज, शीतपेटी, फ्रीजलाच काय म्हणायचं तर शीतपेटी. रॉकेट, आकाशातून जातं तेव्हा रॉकेट, अग्निबाण, रॉकेटसाठी काय आहे तर अग्निबाण. त्यानंतर पार्किंग, कुठेही जावा पार्किंगची सोय असते, म्हणजेच ते वाहनतळ म्हणायचं, वाहनतळ. पार्किंगसाठी काय येणार तर वाहनतळ. पोस्ट ऑफिस, डाक कार्यालय, पोस्ट ऑफिस, डाक कार्यालय. टॅक्स, इन्कम टॅक्स भरला असं म्हणतात ना, ते इन्कम टॅक्स म्हटलं की आयकर म्हणायचं, नुसतं टॅक्स म्हटलं की काय तर कर म्हणायचं. त्यानंतर आहे बघा क्लिनिक, चिकित्सालय, क्लिनिक, चिकित्सालय. आणि हॉस्पिटल म्हणजे काय तर दवाखाना, हॉस्पिटलसाठी काय वापरायचं तर दवाखाना. त्यानंतर आहे फॅन, पंखा. नॅशनल, राष्ट्रीय, नॅशनलसाठी काय आहे तर राष्ट्रीय.
त्यानंतर चॅलेंज आव्हान झालं आहे आपला. त्यानंतर चेक धनादेय म्हणायचं चेकसाठी. चेक जो बँकेत वटवला जातो ना, तर तो म्हणजे धनादेश. झू प्राणी संग्रहालय झालं आहे. आता सगळे म्हणतात बघा शेअर करा म्हणजेच काय तर शेअर, हिस्सा किंवा वाटा. त्यानंतर आहे इंडेक्स म्हणजेच काय तर अनुक्रमणिका म्हणायचं. इंडेक्स म्हणजेच काय तर अनुक्रमणिका. इंडेक्स सगळ्यांना कळतात ना, म्हणजे बुकमध्ये लिहिलेल्याच्या पण इंडेक्स असू दे किंवा धडे कविता वगैरे दिलेले असतात बघा, त्यांची पण इंडेक्स असते. तर ती इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका. त्यानंतर बॅटला तर बऱ्यापैकी मुलांना माहीत पण नसेल बॅटला काय म्हणतात, तर चेंडू फळी म्हणतात. बॉलला चेंडू म्हणतात, पण ह्याला बॅटला काय तर चेंडू फळी. हा चिल्ड्रन मुले झालंय. ॲक्टिंग येते का तुला, कोणाशी पण ॲक्टिंग करायला पाहिजे किंवा ॲक्टिंग शिकलीस का, म्हणजेच काय तर अभिनय म्हणायचं, अभिनय. पासपोर्ट पासपोर्ट म्हणजेच काय तर पारपत्र. प्रोजेक्टर, आता हल्ली सगळ्यांच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर वगैरे बसवलेले असतात, कारण मोबाईलवरचे व्हिडिओज वगैरे त्यांना दाखवले जातात, त्याच्यामुळे प्रोजेक्टर असतात. प्रोजेक्टर म्हणजे काय तर प्रक्षेपक म्हणायचं. प्रोजेक्टर म्हणजेच काय तर प्रक्षेपक. प्रोग्रॅम, कार्यक्रम. कोणत्या प्रोग्रामला गेला होता, म्हणजेच काही तर कोणत्या कार्यक्रमाला. प्रोग्राम म्हणजेच कार्यक्रम. व्हिडिओ, व्हिडिओला चित्रफित. फोनसाठी दूरध्वनी मगाशी बघितला होता. वेबसाईट हा एक सारखा स्कॉलरशिपला विचारला जातो बघा. वेबसाईट म्हणजेच काय तर संकेतस्थळ. त्यानंतर आहे युजर म्हणजेच काय तर वापरकर्ता. जो मोबाईल वगैरे वापरतोय, कॉम्प्युटर वापरतोय, तर तो म्हणजे युजर, वापरकर्ता. त्यानंतर आहे मेसेज, संदेश, मगाशी झाला होता बहुतेक. डिस्प्ले, डिस्प्ले म्हणजेच काय तर प्रदर्शक. त्यानंतर आहे न्यूजपेपर म्हणजेच वर्तमानपत्र. न्यूजपेपर म्हणजेच काय तर वर्तमानपत्र. कुणी नाही म्हणत हल्ली सहसा की वर्तमानपत्र आलं का घरी, सगळेजण पेपर तर म्हणतात, नाही तर न्यूजपेपर तरी. त्यानंतर आहे हायलाइट्स म्हणजे क्षणचित्रे. हायलाइट्स म्हणजेच काय तर क्षणचित्रे. फ्युजन म्हणजेच दृष्टी. त्यानंतर आहे डिस्क, कॉम्प्युटरची डिस्क किंवा हे हार्ड डिस्क असते, परत CD DVD वगैरे ह्यांच्या डिस्क. तर डिस्क म्हणजेच काय तर तबकडी. ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन म्हणजेच भाषांतर. इंग्रजी टू मराठी असू दे किंवा मराठी टू इंग्रजी असू दे, ट्रान्सलेशन भाषांतर. शेअर म्हणजेच वाटणे. 3Dला त्रिमिती म्हणायचं. 3D साठी काय तर त्रिमिती. फाईल, क्रमवार संग्रहित माहिती. फाईल, मोबाईलमध्ये फाईल्स असतात, फोल्डर्स असतात, तसं ते फाईल म्हणजे काय तर क्रमवार संग्रहित माहिती. प्रिंटर, छपाई यंत्र. रोबो म्हणजेच काय तर यंत्रमानव. रोबो म्हणजेच काय आहे तर यंत्रमानव. त्यानंतर बघा हॉस्पिटल, रुग्णालय मगाशी झाला होता बहुतेक. हॉस्पिटलला रुग्णालय किंवा दवाखाना आहे. टेबल, कोष्टक किंवा मेज किंवा त्याला चारपाई असं पण म्हणतात टेबलसाठी. त्याच्यामुळे कोष्टक पण आहे, मेज पण आहे आणि चारपाई असा पण आहे. त्यानंतर पुढं टेप रेकॉर्ड म्हणजेच काही तर ध्वनिमुद्रक म्हणायचं. टेप रेकॉर्ड म्हणजेच काही तर ध्वनिमुद्रक. त्यानंतर आहे बॅट, चेंडूफळी मगाशी झाला होता. बॉलर, बॉलरला गोलंदाज. बॉलरसाठी काय तर बॉलरला गोलंदाज. डॉक्टर, वैद्य. हा तर बघा सगळे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण आपण डॉक्टर म्हणतो, कोणीही वैद्य असं वगैरे नाही बोलत, पण पेपरमध्ये बरोबर त्यालाच प्रश्न विचारला जाणार आणि तोच हायलाईट करणार. म्हणजेच डॉक्टरसाठी वैद्य. नर्स नाहीत, हे मराठीमध्ये परिचारिका वगैरे नाही कोणी बोलत. नर्सला नर्स असंच म्हणतात, कुणी पण असतो, त्याच्यामुळे नर्ससाठी मराठीमध्ये आहे तो कोणता तर परिचारिका. त्यानंतर पार्लमेंट, संसद. पार्लमेंटसाठी काय तर संसद. विंडो, खिडकी. विंडोला खिडकी आहे. त्यानंतर पेंटर, रंगारी. पेंटरसाठी काय शब्द आहे तर रंगारी. पेंटरला रंगारी. आलेत लक्षात कोणकोणते आहेत, कशा पद्धतीनं तुम्हाला पाठांतर वगैरे करायचे आहेत. त्यानंतर बघा रेंज. मोबाईलला रेंज आहे का असं म्हणतो, तर टप्पा किंवा पल्ला म्हणायचं. रेंजला काय आहे तर टप्पा किंवा पल्ला. त्यानंतर पासवर्ड. सगळ्यांना पासवर्ड हा शब्द माहिती आहे, पण मराठीमध्ये काय माहिती मग तो मात्र प्रॉब्लेम आहे. सांगणार का तुमच्यापैकी कोणी मराठीमध्ये पासवर्डला काय म्हणतात ते? सगळ्यांच्या मोबाईलला, कॉम्प्युटरला पासवर्ड टाकून ठेवलेला असतो. पासवर्ड म्हणजेच काय म्हणायचं मराठीमध्ये, कमेंट करून सांगा मला. त्याला काय म्हणणार, सांकेतिक शब्द म्हणतात, सांगते मीच. एक्सरे, क्षकिरण. एक्सरेसाठी कोणता क्षकिरण. कंडक्टरला वाहक. कंडक्टरसाठी वाहक म्हणजे ST मध्ये असतात ना ते कंडक्टर, वाहक.
झेरॉक्स प्रतिमुद्रा, कुणीही म्हणत नाही प्रतिमुद्रा काढून आणा, सगळेजण म्हणतात झेरॉक्स काढून आणा, म्हणजेच त्याला काही तर प्रतिमुद्रा. ॲनिव्हर्सरी, वर्धापन दिन, ॲनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन. हल्ली आता लग्नाची ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट केल्या जातात बघा, तो म्हणजे वर्धापन दिन म्हणायचं थोडक्यात. फ्रेम, चौकट, फ्रेमसाठी चौकट. पोल्युशन, प्रदूषण, पोल्युशन काय, पॉप्युलेशन वेगळं आणि पोल्युशन म्हणजे प्रदूषण. टेलिग्राम, टेलिग्राम म्हणजेच काय तर तार, पूर्वीच्या काळी असायचे तार वगैरे. ड्रायव्हर, ड्रायव्हर म्हणजेच तो चालक म्हणायचं. कंडक्टर म्हणजे वाहक असतो. कोर्ट, न्यायालय, कोर्टसाठी काय येणार तर न्यायालय. टाइम टेबल, वेळापत्रक, टाइम टेबलसाठी काय तर वेळापत्रक. पेमेंट, वेतन, हल्ली आता सगळेजण पेमेंट करा, डाऊन पेमेंट भरून घ्या, त्याच्यामुळे पेमेंट हा शब्द वेतन थोडक्यात. त्यानंतर आहे बँक, बँकेसाठी तर बघा मराठी शब्द आठवत नाही, बँकेला पतपेढी म्हणायचं. बँकेसाठी काय आहे तर पतपेढी. 2-3 वेळा मी हा रिपीट करते, कारण बँकेचा हा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेला आहे. तर बँक म्हणजे काय तर पतपेढी म्हणायचं, बँकेला काय येतो तर पतपेढी. त्यानंतर आहे कॅटलॉग, सूची किंवा तालिका म्हणायचं. कॅटलॉग, सूची किंवा तालिका. स्टेशनला स्थानक, कोणत्या रेल्वे स्टेशन असू दे वगैरे, तर ते कोणत्या स्टेशनवर आहे असं म्हणतात, स्थानक नाही कुणी वापरत, पण स्टेशन म्हणजेच काही तर स्थानक. त्यानंतर क्लार्क, लिपिक, क्लार्क, लिपिक. हार्डवेअर, धातूपासून बनवलेले साहित्य म्हणायचं. हार्डवेअर, सॉफ्टवेअर जसं असतं, सॉफ्टवेअर वेगळं, हार्डवेअर वेगळं. हार्डवेअर कशापासून तर धातूपासून बनवलेले साहित्य. त्यानंतर फ्रॅक्चर, हाडाची मोडतोड होणं म्हणजेच काय तर फ्रॅक्चर. डेटा, माहिती, मोबाईलचा डेटा किती संपलाय असं म्हणतात, तर तो डेटा म्हणजेच काय तर माहिती. त्यानंतर आहे बेल, घंटा, बेल वाजली म्हणतो तर बेल घंटा. टॉक, बोलणे माहिती आहे, चॉक खडू झालाय ऑलरेडी. त्यानंतर आहे कॅलेंडर, कॅलेंडर पण बघा दिनदर्शिका मराठीमध्ये म्हणतात. सगळ्यांच्या घरी कॅलेंडर आहे तरी सुद्धा आपण कधीही म्हणत नाही त्याला दिनदर्शिका, पण कॅलेंडर म्हणजेच काय तर दिनदर्शिका. त्यानंतर कॅप्टन, कर्णधार, कॅप्टन, कर्णधार. जोकर, विदूषक, जोकरसाठी काय तर विदूषक. त्यानंतर आयसोलेशन म्हणजेच अलगीकरण करणं, आयसोलेशन, अलगीकरण. त्यानंतर आहे फिल्डर, क्षेत्ररक्षक, फिल्डरसाठी काय तर क्षेत्ररक्षक. लिफ्ट, उद्वाहक, लिफ्टसाठी काय तर उद्वाहक. विकेट कीपर, यष्टी रक्षक, विकेट कीपरसाठी काय आहे तर यष्टी रक्षक. आलेत लक्षात कोणकोणते आहेत शब्द. आता 2-3 वेळा वाचा म्हणजे लक्षात राहतील आणि पेपरला आले तर तुम्हाला प्रश्न सुटून जातील. कळालेत का? ज्यांना वाचायचा कंटाळा आहे त्यांनी किमान ऐकले ना तरीसुद्धा बऱ्यापैकी तुमच्यामध्ये प्रगती जाणवेल. आणि मी क्लासच्या संदर्भात हा अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळेच मी असे व्हिडिओज तयार करत आहे की जेणेकरून मुलांना पण उपयोगाला होईल आणि क्लासमध्ये शिकवलेलं असतंच, त्याच्यामुळे त्यांना ती भाषा कळून पण जाईल कशा पद्धतीनं करायची. आणि 2-3 वेळा ऐकले ना तर ते पाठ पण होऊन जातील. चला आज इथंच थांबूयात. हा झालेला आहे कोणता तर माहिती तंत्रज्ञानाविषयक जे इंग्रजी शब्द असतात त्यांना पर्यायी मराठी शब्द काय असतो त्याच्यावरील आपण सगळे हे शब्द बघितलेले आहेत. चला आता थांबूया. ह्याच्या पलीकडे पण अजून असले तरी तुम्हाला सापडले तर तुम्ही करा. मला जेवढे माहीत होते तेवढे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत. ठीक आहे.